रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने देखील आता कसोटी फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे। याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ क्रिकेटपटू भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर सर आहेत। खरं तर वेंगसरकर सरांनीच विराट कोहलीचं टॅलेंट आहे ते सर्वात आधी शोधून काढलं होतं, त्यामुळे आजच्या दिवशी दिलीप वेंगसरकर सरांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे। सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। आज विराट कोहलीने निवृत्ती घेतलेली आहे कसोटी क्रिकेटमधून, काय तुमची सर्वात आधी प्रतिक्रिया आहे? मला वाटलं होतं की तो इंग्लंड सिरीज नंतर घेईल म्हणून, कारण इंग्लंड सिरीज खूप महत्त्वाची आहे। इंग्लंडच्या विरुद्ध आपण 5 टेस्ट मॅच खेळतोय, तर रोहित आणि विराट दोघेही खेळायला पाहिजे असं मला वाटतं, परंतु आता तो त्यांचा कॉल आहे। पण तुम्हाला अपेक्षा होती की ह्या आधी निवृत्त होईल विराट? नाही, मला वाटलं इंग्लंड सिरीज खेळेल म्हणून, कारण इंग्लंड सिरीज खूप महत्त्वाची आहे। पण रोहित पाठोपाठ विराटचं निवृत्ती घेणे हे कितपत मोठं आहे, म्हणजे भारतीय संघासाठी किती धक्कादायक आहे? नाही, खूपच धक्कादायक आहे, कारण दोघेही खूप अनुभवी खेळाडू आहेत। दोघांनी इंटरनॅशनल लेवलला अप्रतिम कामगिरी केलेली आहे, आणि इंग्लंडला पण त्यांनी केली असते असं मला वाटतं, कारण इंग्लंडला अनेक वर्ष खेळलेले आहेत। परंतु आता तो त्यांचा निर्णय आहे आणि तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तुम्ही विराटची गुणवत्ता सर्वात आधी पाहिली होती, तुम्ही त्यातलं काय हेरलं होतं? कधी असं वाटलं की विराटमध्ये हे टॅलेंट आहे? काय तो क्षण होता नेमका? इंडियन टीम इमर्जिंग प्लेयर्स टुर्नामेंट खेळायला ऑस्ट्रेलियाला जाते, आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि इंडिया खेळतात। आणि आम्ही गेलो होतो तसंच 2007 साली, तर तेव्हा मी चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी होतो, आणि मी गेलो होतो, आणि तेव्हा प्रवीण आमरे कोच होता आपल्या इंडियन टीमचा, आणि तेव्हा विराटला अंडर-19 तो वर्ल्ड कप जिंकला होता, आणि तेव्हा आम्ही त्याला टीममध्ये घेतलं होतं, कारण इमर्जिंग प्लेयर्स टुर्नामेंट आम्हाला वाटलं की अंडर-23, अंडर-25चे प्लेयर्स आम्ही घेऊन जाऊ म्हणून, आणि तशी आम्ही टीम काढली। पण न्यूझीलंडच्या संघात 7 टेस्ट क्रिकेटर्स होते, आणि तेव्हा विराटला विचारलं प्रवीणने की तू ओपन करशील का? तर तो बोला मी ओपन करतो म्हणून। तेव्हा तो ओपनिंग बॅट्समन नव्हता, पण ते ॲटिट्यूड त्याच्याकडे होतं, तो त्याच्याकडे दम होता त्याच्याकडे। त्याने ओपन केलं, आणि आम्हाला 270 रन आम्हाला करायच्या होत्या, त्याने 100 केले, आणि 100 केल्यानंतर सुद्धा अगदी इंडिया जिंके पण त्याने बॅटिंग केली। त्याने 120 का 130 नॉट आऊट केले त्याने, आणि तेव्हा तो मला भावला, आणि मला वाटलं की ह्या मुलाला आपण ग्रूम करायला पाहिजे। आणि म्हणून मी जेव्हा इंडियामध्ये परत आलो, तर तेव्हा मी सगळ्या सिलेक्टर्स सांगितलं की असं मी याला बघितलं विराट कोहलीला, आणि आपण त्याला टीममध्ये घ्यायला पाहिजे, कारण तेव्हा आपली टूर श्रीलंकेला होती, आणि तेव्हा मी त्याला टीममध्ये घेतलं। ती खरी विराट कोहलीची सुरुवात तुमच्या याने झाली आहे। आता सर, विराट कोहली नसल्यामुळे नेमकं टीम इंडिया काय मिस करेल विराटच्या अनुपस्थितीमध्ये, काय वाटतं तुम्हाला? नाही, रोहित आणि विराट दोघेही मोठे प्लेयर आहेत, आणि त्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे, परंतु ही पोकळी भरून काढण्याचे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण खूपसे प्लेयर्स इंडिया एला खेळत आहेत, त्याच्यात स्थानिक टुर्नामेंट जे खेळलेले आहेत, तर ते पण खूपसे प्लेयर्स आहेत, तर त्यांना एक संधी आहे की एस्टॅब्लिश करून घ्यायची स्वतःला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, मला वाटतं। आणि मला सांगता येणार नाही, कारण ते अजित आगरकरला माहिती असेल, कारण तो चेअरमन तो आहे, परंतु हे 2-3 जण चांगले आहेत असं मी ऐकलेलं आहे, आणि त्यांना जर अपॉर्च्युनिटी मिळेल, त्यांना जर संधी मिळाली, तर ते संधीचं सोनं करतील असं मला वाटतं, कारण इंग्लंडची टूर या 5 टेस्ट मॅचेस आहेत, आणि एस्टॅब्लिश स्वतःला करायची चांगली संधी आहे मुलांना। दुसरीकडे बघायला गेलं तर आता विराट आणि रोहित दोघेही वन डे क्रिकेट खेळणार आहेत, कॉन्सन्ट्रेट करणार आहेत, पण तुम्हाला असं काय वाटतं की 2020 आणि कसोटी क्रिकेटला ह्या दोघांनी काय दिलंय? खूप काही दिलं, कारण प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्यांनी रन्स केले आहेत, मॅचेस जिंकवल्या आहेत, सगळ्यात महत्त्वाचं मॅचेस जिंकवल्या आहेत, आणि दोघेही अप्रतिम क्रिकेटर्स आहेत, पण ते फक्त वन डे खेळत आहेत ते याचं मला आश्चर्य वाटलं, कारण वन डेमध्ये काय आहे तसं बघितलं तर, कारण टेस्टमध्ये अल्टिमेट फॉर्मॅट ऑफ द गेम म्हणतात त्याला टेस्ट मॅचेसना। T20 ते IPL खेळले ठीक आहे, पण वन डे पर्यंत खेळ राहण्यात यात अर्थ नाही असं मला वाटतं। 2027चा वर्ल्ड कप त्यांच्या दोघांच्याही डोळ्यासमोर, 2027ला खूप वेळ आहे, त्याच्या आधी अनेक टुर्नामेंट्स असतील, अनेक सिरीज असतील, 2027ला काय होईल ते सांगता येत नाही।
आत्ताच सांगता येणार नाही. दोघं असतील तुम्हाला काय वाटतं? आता मी ज्योतिषी नाही आहे रे की बाबा ते असतील की नसतील. त्यांचा हातबीत बघून मला सांगता येणार नाही. त्या दोघांचा फिटनेस जर पाहिला, कसोटीमधून निवृत्त झालेले आहेत, पण रोहित शर्माच्या डोळ्यासमोर टी20 नाही वर्ल्ड कप डोळ्यासमोर आहे. तर एक प्रत्येकाचं ध्येय असतं, उद्दिष्ट असतं की आपल्याला हा वर्ल्ड कप खेळायचा आहे, हा वर्ल्ड कप जिंकायचा आहे. तर दोघांना तुम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे, त्या दोघांमधली जिद्द तुम्ही पाहिलेली आहे, चिकाटी तुम्ही पाहिली. ती चिकाटी पाहता तुम्हाला काय वाटतं? नाही, तेव्हा जो फॉर्म आणि फिटनेस असेल त्याच्यावरती अवलंबून राहील. मग तेव्हा 2 वर्षानंतर काय होईल मला सांगता येणार नाही. पण दोघे महान खेळाडू आहेत आत्ताच्या घडीला, पण पुढे काय करतील मला सांगता येत नाही. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तरी होते दिलीप वेंगसरकर सर. त्यांनी सांगितलं की विराट कोहलीला त्या काळात त्यांनी कसं हेरलं, त्याची गुणवत्ता कशी पाहिली आणि आता तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा भारताचं भविष्य काय असेल हे त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अजित शिवदरकर सर, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.